कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, तर अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध लादले आहेत, तर कोकणातील हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। कर्जत जवळ मिनी माथेरान उभारलं जाणार आहे, तर IPL मध्ये गुजरातसह 3 संघांचं प्लेऑफ तिकीट हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। आणि शिवनेरीची माती जपून ठेवलेल्या खुलाशामुळे रितेश देशमुख चर्चेत आलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 13 मे वार बुधवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आल्याबाबत। पेपर फुटीच्या संशयानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनंच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 3 मे रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत। या प्रकरणात राजस्थानमधून एका संशयिताचं नाव समोर आलेलं आहे। नीट परीक्षेसाठी देशभरातून 22 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते। पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्यानंतर विद्यार्थी, पालक आणि कोचिंग इंडस्ट्रीतही खळबळ उडाली होती। विद्यार्थ्यांना तब्बल 410 प्रश्न मिळाल्याचं समोर आलं होतं आणि त्यापैकी जवळपास 120 प्रश्न हे प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आले होते। या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात। अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करण्याबाबत। ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप या सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे केलेली आहे। परिवहन आयुक्तांनीही या संदर्भात पत्र पाठवलेलं आहे। सरनाईक यांनी म्हटलंय की राज्यात कोणतीही वैध परवानगी किंवा नियमाचं पालन न करता विविध ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे। विशेषतः रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी नसून चालक पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणा अपुरी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप या तात्काळ बंद करून संबंधित कंपन्या, चालक आणि व्यवस्थापनावर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि मोटर वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रातनं करण्यात येतेय। पॉडकास्टची तिसरी बातमी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या खर्चात बचत करण्याच्या आवाहनाची महाराष्ट्रात आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध लादले आहेत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की फक्त अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंच हवाई प्रवास करता येणार आहे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यांच्या या निर्णयाचा विविध विभागांवर आधीच परिणाम दिसू लागलाय। मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत। आता सर्व आढावा बैठका फक्त ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होऊ शकेल। याशिवाय इंधनाचा वापर कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकृत कामांसाठी इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे। जागतिक संकट आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे भारताला अधिक डॉलर्स खर्च करावे लागतात। अशा परिस्थितीत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काटकसरीचा आदर्श घालून दिला तर जनताही त्याचं अनुकरण करेल, असा राज्य सरकारचा विश्वास आहे। पॉडकास्टची चौथी बातमी कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दराची।
कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. पुणे आणि मुंबईच्या बाजारात ग्राहकांना दिलासा मिळतोय. आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे बाजारातील भाव सुद्धा कमी झाले आहेत. बाजारातील माहितीनुसार पुण्याच्या गुलटेकडी परिसरात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये सध्या कोकणातून दररोज सुमारे 8,000 ते 10,000 पेट्या हापूस आंब्याची आवक होतीये. त्यामुळे बाजारात पुरवठा वाढलाय. आंब्याचे दर घसरले असून ग्राहकांना आता तुलनेनं स्वस्त दरात हापूस मिळतोय. सध्या घाऊक बाजारात आंब्याचे दर दर्जानुसार प्रति डझन 400 ते 600 रुपयांदरम्यान आहेत, तर किरकोळ बाजारात हेच आंबे 500 ते 700 रुपये डझनानं विकत घेतले जात आहेत. हंगामाच्या सुरुवातीला हापूसचे दर तब्बल 2,000 ते 2,500 रुपये प्रति डझनपर्यंत पोहोचले होते. पॉडकास्टची 5वी बातमी पर्यटनाबाबत. कर्जत आणि खालापूर तालुक्यांच्या सीमेवरील गारबट परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे या भागाच्या पर्यटनाला आणि ग्राम विकासाला नवी चालना मिळणार आहे. माथेरानच्या पायथ्याशी वसलेलं गारबट गाव आता मिनी माथेरान म्हणून विकसित होण्याच्या दिशेनं पुढे जात आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातनं रस्त्याचं हे काम वेगानं सुरू आहे. माथेरान हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील पर्यटन स्थळ आहे. इथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना पुढचा प्रवास पायी, घोड्यावर किंवा ई-रिक्षानं करावा लागतो. याच भागातला गारबट पॉइंट प्लुटो हा ट्रेकर्ससाठी खास आकर्षण मानला जातो. सध्या रस्त्याचं 50 ते 60% काम पूर्ण झालेलं आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर गारबट पॉइंटपर्यंत थेट वाहनानं पोहोचता येणार आहे. त्यामुळे ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय. साखळी फेरी संपायला फक्त 2 आठवडे बाकी आहेत आणि प्रत्येक टीमचे अजूनही 3-4 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे प्लेऑफची रेस जबरदस्त रंगलेली आहे. आता ब्रॉडकास्टर्सनं प्लेऑफच्या शक्यतांची टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात गुजरात टायटन्स, RCB आणि सनरायझर्स हैदराबाद हे 3 संघ सर्वात पुढे आहेत. गुजरातला 80.2%, RCBला 80.1% आणि हैदराबादला 80% चान्स देण्यात आलेला आहे. तर पंजाब किंग्सचं ही समीकरण मजबूत दिसतंय. त्यांना 62.5% संधी आहे. चेन्नईला 42.7 तर राजस्थानला 41.8% चान्स आहे. कोलकात्याची आशा अजून जिवंत आहे, पण फक्त 11.6% शक्यता आहे. दिल्लीची अवस्था मात्र खूपच कठीण. त्यांना फक्त 1.2% संधी आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आधीच स्पर्धेबाहेर गेलेले आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी राजा शिवाजी चित्रपटाबाबत. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा राजा शिवाजी सध्या जोरदार चर्चेत आहे. मराठीसोबत हिंदी प्रेक्षकही थिएटरमध्ये मोठी गर्दी करतायत. आता याच दरम्यान रितेशने एक खास आठवण शेअर केली आहे. राजा शिवाजीच्या शूटिंगच्या वेळी तो शिवनेरीला गेला होता. तिथून त्याने एका छोट्या काचेच्या बाटलीत शिवनेरीची माती भरून आणली. विशेष म्हणजे आजही ती माती त्याच्या देवघरात देवांच्या बाजूलाच ठेवलेली आहे, कारण हीच ती भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ही आठवण सांगताना रितेशही भावूक झालेला पाहायला मिळाला. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च संदीप कापडे.